साध्या कटोरीपासून 2 पीस कटोरी कशी बनवायची आणि तुम्हाला जर टोक नको असेल आणि जर व्यवस्थित तुम्हाला जर गळा, शोल्डर, उंची बरोबर बाही हे जर सर्व व्यवस्थित जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण यामध्ये आपण गोट कसा लावायचा आहे, किती पट्टी कशी काढायची सर्व या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे। आणि आपण हा व्हिडिओ एकदम परफेक्ट असा बनवलेला आहे जेणेकरून सर्वांना सगळी माहिती व्हावी यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे। पाहू शकता आपण आता हे साधी जी कटोरी आहे यापासून आपण 2 पीस बनवणार आहोत। आता आपण टक्स मारून घेतलेला म्हणजे शिवून घेतलेला आहे। दोन्ही शिवून घ्यायचे टक्स आणि आपली जी कटोरीचं म्हणजे 6 इंच जी कटोरी आहे तेवढी आपण ठेवलेली आहे मोजून आणि परफेक्ट असं एकाला एक लावून पाहिजे। आणि आता आपण 3 इंचावर हा टक्स मारून घेतलेला आहे म्हणजे जोडून घेतलेला आहे। तर आपण काय करायचं 3 इंचावरच आपण ह्याची अर्ध पाहू शकता आपण हे असं अर्ध केलेलं आहे। 3 इंचावरच आपण केलेलं आहे याचं अर्ध। आणि इथं आपण आता काय करणार 2 पीसला जशी मध्ये कट असतो तसा आपण या कटोरीला कट दिलेला आहे। आणि शिलाई एकदम कमी घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला कटोरीसुद्धा तुमची कमी पडणार नाही आणि ब्लाऊज पण दिसायला एकदम परफेक्ट। आणि जर तुमचा जर टोक येत असतो तर तो टोक पण तुम्हाला दिसणार नाही। बऱ्याच जणाला टोक आवडत नाही, पातळ साडीमधून टोक दिसतो, तर त्यासाठी हाच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। आता आपण जोडून घेणार आहोत कटोरी। व्यवस्थित अशी कटोरी जोडून घ्यायची आहे। या साईडची पण जोडून घ्यायची कटोरी। बऱ्याच जणाला कटोरीचा टोक आवडत नाही। जर तुमची पातळ साडी असेल तर अजूनच टोक दिसतो, तर तुम्ही त्यासाठी ही स्ट्रिक वापरू शकता। ही स्ट्रिक खूप काम करते। आणि डबल कटोरीला ज्याला कोणाला डबल कटोरी आवडत असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे। आणि एका ताईची रिक्वेस्ट आली होती की त्यांना डबल कटोरी म्हणजे व्हिडिओ दाखवा म्हणून, पण हा मी साध्याच कटोरीपासून डबल कटोरी केलेली आहे। आणि मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच डबल कटोरी कशी कट करतात हे दाखवणार आहे। पण आहे यामध्ये मी ही डबल कटोरी कशी करतात साध्या कटोरीपासून ते आज आपण पाहणार आहोत। हे असं रोल करून घ्यायची आणि कटोरी जोडायची। आता आपण काचपट्टी लावून घेणार आहोत, बटन पट्टी। आणि ब्लाऊज नेहमी फिनिशिंगने मात्र खूपच सुंदर यायला पाहिजे, तर तुमच्याकडे गिऱ्हाईक नक्कीच वाढेल। त्यासाठीच आपण हे व्हिडिओ बनवत असतो की तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी ज्या म्हणजे कामाला येतील त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत असतो। आणि रिक्वेस्ट पण येतात की म्हणजे तुमची फिटिंग व्यवस्थित म्हणजे दाखवा समोरून। मी अगोदरच्या म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण समोरून कॅमेरा लावला होता, आता मी साईडनी लावलेला आहे। तर एका ताईची रिक्वेस्ट होती तुम्ही ज्यावेळेस फिटिंग करता त्यावेळेस तुमचं ब्लाऊजवरून जी फिटिंग करता ती आम्हाला दिसत नाही, तर तुम्ही म्हणजे परफेक्ट असं दिसेल असा कॅमेरा लावा। तर आपण त्यांची रिक्वेस्ट मान्य केलेली आहे आणि कॅमेरा आपण या साईडने लावलेला आहे। आणि हा व्हिडिओ पण त्यांच्यासाठीच आहे। आणि एका ताईची डबल कटोरी पाहिजे होती, त्यांना तो व्हिडिओ पाहायचा होता, तर त्यांच्यासाठी पण हा आपण डबल कटोरी म्हणजे साध्या कटोरीपासूनच डबल कटोरी कशी बनवायची हे पण दाखवलेलं आहे। आणि अजून एका ताईची कमेंट्स आहे की त्यांना गोट पट्टी जमत नाही, पायपिंग पट्टी, तर
ती पण दाखवा। तर मी यामध्ये 3 रिक्वेस्ट आहेत, त्या तिन्ही रिक्वेस्ट मी या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेल्या आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्ही म्हणजे काही तुम्हाला याच्यातलं जमत असेल किंवा जमत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि सगळं मी यामध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। आता आपण उंची, ब्लाऊजची जी उंची आहे ती तुमची कमी जास्त होणार नाही, त्याच्यासाठी आपण काय करतो, जुनं ब्लाऊज आहे ज्यावेळेस आपल्याला गळा कट करायचा आहे किंवा हे अस्तर जोडून घेतलेलं आहे त्यावेळेस आपण ही जुन्या मापाची उंची मोजून घ्यायची आणि नव्यावर आपण ती खूण करून घ्यायची की जेणेकरून आपली उंची कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही। कमी तर होतच नाही कारण आपण 1 इंच जे ठेवलेलं असतं। हे पाहू शकता आपण गळ्याचं माप मागच्या जुना जो ब्लाऊज आहे त्यावरूनच आपण ह्या गळा ठेवलेला आहे। परत आपण जर अंदाज येत नसेल तर टेपनी सुद्धा आपण मोजून पाहू शकता किती जुन्या ब्लाऊजचं किती आहे, नवीन ब्लाऊजचं किती होणार आहे ते सुद्धा आपण पाहायचं आहे। एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत पण ह्या खूप छान असं स्ट्रिक काम करतात। आता आपण शोल्डरच्या मध्ये करूनच असं हे टक्स घेत असतो आणि हा टक्स एक कमेंट्स होती मला की माझ्या टक्सला ना वर फुगा येतो, तर तो का येतो फुगा, तर आपण ज्यावेळेस म्हणजे अर्धा इंचाचा टक्स सुरुवात करतो तो आपण एकदम 0वर न्यायचा असतो आणि 0वर नेल्यावर तिथं थांबून तिथं मागं पुढं करायचं म्हणजे उकलत पण नाही। पाहू शकता तुम्ही एकदम म्हणजे तुम्हाला टक्स मारला आहे की नाही हे सुद्धा दिसत नाही। या प्रकारे टक्स आपण म्हणजे शिवून घेत असतो। आता आपण दोन्ही साइडनी आपण शोल्डर जोडून घेऊया आणि शोल्डर जोडताना सुद्धा खाली तुमचं जी आपली पाठीची पट्टी आहे त्या पट्टी आणि वर शोल्डर हे बरोबरच यायला पाहिजे, नाही तर तुमचं जर समोरचं फ्रंट जर उंच किंवा कमी असेल तर नक्की तुमचं ब्लाऊज उतरतं। तर तसं न करता तुम्ही या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग, ब्लाऊजची फिटिंग करत जा म्हणजे तुमचे ब्लाऊज परफेक्ट येतील, गळा कधी उतरणार नाही। आता आपण पायपिंग पट्टी तयार करून घेणार आहोत कारण ही रिक्वेस्ट आहे त्यांची की त्यांना पायपिंग पट्टी जमत नाही। तर ते आपण एकावर एक हे 4 तुकडे आहेत ते एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि हे पूर्ण क्रॉसमध्ये तुकडे आहेत। पाहू शकताय तुम्ही खूप म्हणजे एकदम असं क्रॉसमध्येच तुकडे आपण हे कट केलेले आहेत आणि हे आपण वढून पाहायचे क्रॉस आहे की नाही, तर आपल्याला कळेल की हा म्हणजे कपडा क्रॉस होता। पाहू शकता वढून पाहिल्यामुळे असा वढल्या जातो कपडा आणि ज्यावेळेस आपण पायपिंग म्हणजे तयार करतो त्यावेळेस असा समोर असं गोलगोल गोलगोल तयार होतं म्हणजेच आपला क्रॉस कपडा आहे हे समजून घ्यायची ही स्ट्रिक आहे। आता 1 फूट साईड आहे म्हणजे साईड आपण ते काढून घ्यायचं आहे आणि 1 साईड लावायचं। 2 फूट होता ते 1 साईड करायचं आहे कारण आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे। जर तुम्ही पायपिंगमध्ये दोरी टाकली तर तुमचं ब्लाऊज खूपच गळा छान बसतो, एकदम परफेक्ट असा गळ्याला शेप येतो, आकार येतो आणि ही पट्टी आपण 1.5 इंचाची परफेक्ट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण ही पायपिंग दोरी टाकायची आहे। या प्रकारे पायपिंगची आत दोरी टाकून द्यायची आणि ते समोर पाहू शकता तुम्ही असं गोल तयार झालेलं आहे कारण जर आपला जर कपडा जर असा म्हणजे क्रॉस असेल तर समोर असं गोल तयार होतं, सरळ जात नाही, गोल गोल तयार होतं। तर तुम्ही ही स्ट्रिक नक्की वापरा, तुमच्या याच्यात फॉलो करा म्हणजे तुम्हाला पण कळेल आपली पट्टी क्रॉसमध्ये निघली की नाही हे पण कळतं किंवा पट्टी काढते वेळेस आपण ते ओढून पाहायचं। तर अशा ह्या स्ट्रिक आहेत गोटपट्टी लावताना, त्या तुम्हाला फॉलो करायच्या आणि तुमच्या ब्लाऊजसाठी नक्की ह्या स्ट्रिक वापरात येणार आहेत। आता आपण पायपिंग
जोडून घेणार आहोत एकावर. आणि तुमची काज बटन पट्टी जर कमी जास्त होत असेल तर तुम्ही म्हणजे हे एकावर एक ठेवूनच नंतरच तुम्हाला म्हणजे पायपिंग पट्टी लावायची आहे. तुम्ही न चेक करता जर लावली तर तुमचं काजबट पट्टी नक्की कमी जास्ती होती. तर ते तसं न होता आपण चेक करूनच लावायची. आता आपली पायपिंग पट्टी लावून झालेली आहे. आणि जिथं गोल आकार आहे तिथं आपण आतला जो कपडा आपला मार्जिंग कपडा आहे त्यालाच आपण हे कट्स दिलेले आहेत. जी पट्टी बनवलेली आहे त्याला अजिबात दिलेली नाही. तर तुम्ही त्याच्यावर असे कट्स देऊन घ्यायचे. म्हणजे काय होतं, जो आपण पट्टीचा दुम्मड पट्टी लावतो ती व्यवस्थित दुमडल्या जाते. आतली असं उचलल्या जात नाही. परफेक्ट असा गोल आकार बसतो. तर या पद्धतीने तुम्ही गोटपट्टी लावून घ्यायची आहे. आता पाहू शकता आपण जे पाठीचा भाग आहे त्याचा दुमड करून घेतलेला आहे, म्हणजे दुमडून घेतलेला आहे. तर आपण हे पाहू शकता, हे आपण जुना ब्लाऊज आणि नवीन ब्लाऊज हे या प्रकारे आपण हे करून त्याची खून करून घेतलेली आहे. म्हणजे जे काय होईल, तुम्हाला जे सेंटर आहे ते मिळलं जाईल, ते सेंटर आहे. आणि हे आपण इकडून जिकडा उरलेला कपडा होता तो कट करून टाकायचा आहे. म्हणजे शिवून झाल्यावरच कट करायचा, अगोदर कट करायचा नाही. साईडचा कपडा कट करून टाकायचा. पुन्हा एकावर एक आपण काज बटन पट्टी ठेवून व्यवस्थित अशी पायचे आपण कमी जास्त झाले का कुठं, शोल्डरच्या तिथं आणि खाली पकडलं की बरोबर तुमचं यावं. जर कमी जास्त झालं तर नक्की तुमचं ब्लाऊज उतरतं. आता आपण हे शोल्डर हे परफेक्ट करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण जुन्या ब्लाऊजचं जे मुंढा आहे, मुंढा तो आपण नवीन ब्लाऊजला लावायचा आहे. आणि जिथून आपली फिटिंग आहे तिथं कट्स द्यायचा. म्हणजे काय होईल, तुम्हाला तिथं चारही यालाच कट्स द्यायचे. म्हणजे तुम्हाला जे आपण छाती मोजतो त्यावेळेस आपल्याला तिथं कळेल की आपल्या इथं कट्स आहे आणि तिथंच आपली बरोबर फिटिंग आहे. आता तो कट सोडायचा आहे आणि पुढचा कट्स पकडायचा आहे. या कट्सला पकडायचं आहे. आता हा कट सोडायचा आहे आणि पुढच्या कट्सला पकडायचं आहे. म्हणजे काय होईल, जी मधली जी उरती ती मार्जिंग असते तर आपलं हे परफेक्ट आलेलं आहे. आपला गळा, मोंढा, छाती हे एकदम परफेक्ट आलेलं आहे. आपण मोंढा घेतला होता 5 इंच, गळा घेतला होता 5 इंच. तर हे आणि आपला गळा उंची आहे 8 इंच. तर या परफेक्ट 8 इंचाला तुम्हाला 5 इंच गळा बरोबर, 5 इंच मोंढा बरोबर होतो. तर तुम्ही या प्रकारे कट्स करत चला. आता आपण बाहीचं सेंटर पाहू शकता तुम्ही. बाहीचं सेंटर काढलेलं आहे. शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची. कारण तुम्ही जर खालून जोडलं तर तुम्हाला बाही कमी जास्त होती. तर सेंटरपासूनच सुरुवात करायची. म्हणजे तुमचा जरी कपडा उरला तर दोन्ही साईडला थोडा थोडा उरतो. जर एका साईडला जर सुरुवात केली तर ती एक साईडच राहते, मग फिटिंगला प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपण
शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची. परत एकदा दुसऱ्या साईडची आपण बाही जोडायला घ्यायची आणि याचं पण तसंच की आपण शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची. सॉरी, इथं चुकून ही कट राहिलेला आहे कारण सुईत दोरा ववायला वेळ लागतोय, तर सॉरी. या प्रकारे आपण बाही जोडून घ्यायची. आणि एक रिक्वेस्ट असल्यामुळेच या साईडने मी कॅमेरा लावलेला आहे आणि यामध्ये नक्कीच त्यांना समजेल की आपण छातीचं माप कसं घेतलेलं आहे. टेप न लावता ब्लाऊजवरूनच आपण फिटिंग केलेली आहे. ही फिटिंग एकदम परफेक्ट काम करते आणि वेळ तुमचा कमी लागतो, वेळ वाचतो. तर ब्लाऊजच्या वेगळं, तर तुमच्या जुन्या ब्लाऊजच्या वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही. तर हे ब्लाऊजवरूनच ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित बसते. कधीच कुठंच चोळ येत नाही किंवा म्हणजे ढिलं होत नाही. तर परफेक्ट अशी ही फिटिंग आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. असेच व्हिडिओ पाहत राहा कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो. रिक्वेस्ट येतात त्यांच्यानुसारच व्हिडिओ बनवावा लागतो. तर तुम्हाला पण तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की रिक्वेस्ट करत चला, म्हणजे तुम्हाला पण म्हणजे त्याचा फायदा होईल. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा कारण यामध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर नक्की तुमच्या मैत्रिणीला वगैरे शेअर करा, त्यांचा पण फायदा होईल. आता आपण ही कवर शिलाई मारून घ्यायची कारण आपल्याकडं म्हणजे हे ओव्हरलॉक करायची गरज नाही, वेळ पण वाचतो. दंडघेर मोजून घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपली अशी फिटिंग आहे आणि आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे. आता आपण मोजून घेणार आहोत. आणि अजिबात कमी जास्त झालेलं नाही. समोरचा फ्रंट तेवढाच आलेला आहे, मागची बॅक पण तेवढीच आलेली आहे. करेक्ट अशी आपली फिटिंग झालेली आहे. तर तुम्ही पण अशीच फिटिंग करा आणि खूप सारे ब्लाऊज शिवा, खूप सारं गिऱ्हाईक तुम्हाला येवो हीच देवाचरणी प्रार्थना. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि खूप व्ह्यूज यायलेत व्हिडिओला, तुमच्या आशीर्वादामुळेच सगळं हे होत आहे. एक व्हिडिओ माझा 45-46 हजार व्ह्यूज गेलेले आहेत फक्त हे तुमच्यामुळंच. आणि मी नक्कीच आता म्हणजे पुढचा म्हणजे मी विचार करते की माझी यूट्यूब जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा, त्यावर मी पण व्हिडिओ बनवेल. कारण बऱ्याच जणीला पण वाटतं आपलं पण यूट्यूब चॅनल असावं. मला पण वाटत होतं माझं पण असावं. हळूहळू हे ग्रो होत आहे तुमच्यामुळंच. आणि जुने पण व्हिडिओ पाहत राहा, त्याच्यामध्ये पण फिटिंग खूप छान सुंदर अशा आपण डिझाईन दिलेले आहेत. फिटिंग पण आहे, कटिंग पण आहे, सर्वांना समजेल असेच हे व्हिडिओ आहेत. तर नक्की पाहत चला.